आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। इंदिरानगरमधील जमिनीवरून वाद, TDR वाटपात कोट्यवधींचा घोटाळा असल्याचा आरोप। नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील सर्व्हे नंबर 887/1-2 आणि 887/2-2-9 या शेती जमिनीवरून मोठा वाद निर्माण झालाय। या जमिनीचे मूळ मालक गामणे कुटुंब असल्याचे सांगण्यात येत आहे। मात्र कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत शहा बिल्डरनं कथितरित्या खोटे मुखत्यारपत्र तयार करून जमीन हस्तगत केल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी सध्या न्यायालयात वाद सुरू आहे। असे असतानाही संबंधित जागेवर सेंट्रल विस्टा प्रकल्पाची कायदेशीर बांधकाम परवानगी देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। मूळ जमीन मालकांनी 9 मे 2024 रोजी नगर नियोजन विभागाकडे लेखी हरकत नोंदवून न्यायालयीन दावा क्रमांकासह पुढील कोणत्याही परवानगी किंवा TDR देऊ नये अशी मागणी केली होती। तरी देखील या हरकतींकडे दुर्लक्ष करून नगर नियोजन विभागातील अधिकाऱ्यांनी नियम धाब्यावर बसवत सुमारे 7 कोटी रुपयांचा TDR मंजूर केल्याचा आरोप आहे। याशिवाय एका लेआउटमध्ये एकदा FSI आणि 2 वेळा TDR कशा नियमानुसार देण्यात आला असा सवालही उपस्थित करण्यात आलाय। संपूर्ण प्रकार हा बेकायदेशीर असल्याचा दावा करण्यात येत आहे। दरम्यान नगरसेविका किरणताई दराडे यांनी गेल्या 3 वर्षात मनपा नगर नियोजन विभागानं कोट्यवधी रुपयांच्या TDR वाटपात घोटाळा केल्याचा आरोप आहे। तसेच मागील 3 वर्षातील सर्व TDR वाटपाची सविस्तर माहिती लेखी स्वरूपात देण्याची मागणीही त्यांनी केली आहे। या प्रकरणामुळे नाशिक महापालिकेच्या नगर नियोजन विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे। ULC ऍक्टचं पण उल्लंघन केलेलं आहे। शासनाचा हेतू बाबूल दिलाय। संघटनेने केलेल्या भ्रष्टाचारामध्ये आर्थिक लूट केलेली आहे। यामध्ये सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। याची पूर्ण माहिती मला मिळाली पाहिजे। आणि अजून एक प्रकरण नंबर 2, सभापती महोदय, माझ्या बाबांची स्वतःची इंदिरानगर येथे आमची जमीन होती। आमच्या संपूर्ण गावाने सिडको बसण्यासाठी आमच्या जमिनी दिल्या आणि आमचे शेतकरी सगळे भूमिहीन झालेले आहेत। तर काही बिल्डरांनी शेतकऱ्यांच्या जमिनी अशिक्षितपणाचा फायदा घेऊन फसवणूक करून जमिनी बळकावल्या आहेत। इंदिरानगर सर्वे नंबर 887/1-2, सर्वे नंबर 887/2-2-1 संपूर्ण शेती ही गामणेंची असून कालांतराने शाह बिल्डरने खरेदी केली आहे। गामणे कुटुंबाची पूर्णपणे शाह बिल्डरने ही फसवणूक केली आहे। न्यायालयात हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना मनपाने यांना बांधकामाची परवानगी बेकायदेशीरपणे दिली। शाह बिल्डरचा प्रोजेक्टचं नाव सेंट्रल विस्टा हे त्या प्रोजेक्टचं नाव आहे। शेतकऱ्यांची रीतसर कायदेशीर हरकत घेतलेली असताना पण कोणता TDR देऊ नये अशी लेखी मागणी आपल्या शेतकऱ्यांनी आपल्या महापालिकेकडे केली होती। 9/5/2024 रोजी सन्माननीय सचिन जाधव यांनी कोणतीही सुनावणी न घेता TDR दिला, त्यावर आक्षेप आहे। सदर प्रकरणाचा सन 2019 पासून हा दावा कोर्टात चालू आहे। तसेच या लेआउटचा एकदा FSI व 2दा TDR कोणत्या पद्धतीने दिला याचे लेखी उत्तर मला मिळावे व कोणाकोणाला दिला हेही या ठिकाणी स्पष्ट करावे। यामध्ये करोडो रुपयांचा घोटाळा झाला मॅडम। आयुक्त महोदय आणि सभापती महोदय, 14 मीटर आहे। डिटेन्शन लँड वरती ULC ऍक्ट नुसार दिनांक 10/4/1984 रोजी जिल्हाधिकारी आर्थिक दुर्बल घटकांसाठी गृहनिर्माण संस्थेची स्थापना केली व स्कीमला मंजुरी दिली व त्यानुसार सर्व सभासदांनी 24/5/1984 रोजी बांधकाम परवानगीस मंजुरी घेतली। ऍक्सेस लँड 8300 या बाधित जमिनीवरती विकास नियंत्रण नियमावली कायद्यामुळे शासनाचा अधिकार असतो, मालक किंवा सभासदांचा याच्यावर अधिकार नसतो। ULC ऍक्ट 21 अंतर्गत गृह प्रकल्पांकरता मंजुरी दिलेली असल्यास संबंधित जमीन संस्थेच्या नावावर असते। मात्र विक्रीचे अधिकार हे शासनाकडे असतात। विक्री आपल्या मूळ सभासदांना ही करता येत नाही। अशा प्रकल्पांमध्ये जमीनचं हस्तांतरण किंवा त्या बदल्यात TDR देता येत नाही। या प्रकारामध्ये TDR मनपाने कुठल्या आधारावर दिला आहे? TDR धोरण 1995 साली लागू झाला आणि
हा प्रोजेक्ट 1984 सालचा आहे. तर TDR कोणत्या बेसवर दिला याची मला माहिती पाहिजे मॅडम. गृहनिर्माण स्कीम मात्र 1984 साली ही लागू झाली. काम करणार आहे त्या बांधकामाच्या बाबतीत या ठिकाणी सभापती महोदय आपण रुलिंग दिलं पाहिजे, त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे आणि माझं तर असं मत आहे त्या ठिकाणी साईट व्हिजिट केली आयुक्त आणि आम्ही सर्व अधिकारी काम चालू ठेवा, परंतु जो सुरुंग लावण्याचं काम आहे आयुक्तांनी निर्देश दिलेला आहे त्या ठिकाणी ते काम त्या ठिकाणी थांबलं पाहिजे ही माझी मागणी आहे. मी इतक्या वेळेस आंदोलन केलं परंतु माझ्या आंदोलनाला कुठेही त्याला किंमत दिली गेली नाही. तर अधिकाऱ्यांच्या याला किंमत दिली जात नाही, आमच्या सदस्यांना दिली. आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आहोत, शिवसेने स्टाईलने उत्तरे आम्हाला देता येतं, रस्त्यावर उतरता येतं. ते सगळे बाळांचे एका मिनिटात पिटवून लावतो आम्ही. हे सुद्धा सभापती महोदय याची नोंद घ्यावी. आम्ही आयुक्तांचा अवमान सहन करणार नाही, अधिकाऱ्यांचा करणार नाही, सदस्यांचा करणार नाही. आपण रुलिंग